कांदा कापल्यावर अश्रू येणार नाही अशी लोक आंदोलनं करतायत. देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीका. इराण आणि अमेरिका युद्धाचे परिणाम भारतात बघायला मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा बघायला मिळतोय. या दरम्यान सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होते आहे. यामध्ये राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला. इंधन दरवाढीमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होतो आहे. कालच पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली. आज CNGचे भाव वाढले. जर इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस चालले तर त्याचे वाईट परिणाम जगातील अनेक देशांना भोगावे लागतील. मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं की राज्यात पुढील 1 महिना पुरेल एवढा पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होण्यामागची कारणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या मुद्द्यावर मोठे विधान केले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की कांद्याच्या दरात कालच केंद्राकडून 3 रुपये 50 पैशांनी वाढ झाली आहे. कांदा प्रश्नी उद्या संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे. काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू पाहत आहेत. तुमच्या काळात कांद्याचा दराचा प्रश्न होताच. 100% राजकीय आंदोलन आहे. म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत. पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते. नाशिकमध्ये आहे ते आंदोलन पाहायला मिळते, कारण की रस्त्यावर उतरून हे आंदोलन करतात, रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की फोटो ऑपॉर्च्युनिटी चालली आहे. ते विरोधी पक्षात आहेत, त्यांचं काम आहे ते दाखवून राहिले आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.